गंगा नदी राजा भागीरथीच्या तपश्चर्येमुळे स्वर्गातून पृथ्वीवर आली। त्यावेळी तिचा वेग प्रचंड होता। या वेगामुळे पृथ्वीवर विनाश होणार हे निश्चित होते। हा विनाश टाळण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये गंगेला सामावून घेतले आणि तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडले। त्याचप्रमाणे या शिवलिंगला पाहिले की त्याचीच प्रचिती येते। हे मंदिर बांधत असताना ते पिंड हलवण्याचा प्रयत्न केला, जेसीबी लावला तर ते पिंड हलली नाही। शिवाय पडलं बघा बरोबर पिंडीवरतीच गेलं बरोबर। हो हो हो। या ठिकाणी असं सांगितलं गेलं होतं, मंदिर जर बांधायचं झालं किंवा मंदिराचं छत बांधायचं झालं एका रात्रीत पूर्ण केलं पाहिजे। मग हे छत एका रात्रीपर्यंत एका दिवसात बांधलेलं आहे का? नाही 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 नाही, ते आता शक्य नाही। आता शक्य ती पूर्वीचे लोक त्या पद्धतीने होती आणि इथं येण्यासाठी भीती होती। पूर्ण जंगल भाग आहे हो, इथं सापांचा दिवसा वावर असतोय। शांतता जर निर्माण झाली, निर्मनुष्य जर जागा ठेवली तास 2 तास 3 तास, तर सध्या इथं तुम्हाला सर्प आलेला दिसणार। हो म्हणजे मंदिरात? हो मंदिरात। बापरे। उजव्या बाजूलाच अर्धा किलोमीटर अंतरावरच हे भीमाशंकर मंदिर आहे। या मंदिरातील शिवलिंग अतिशय प्राचीन आहे। अनेक वर्ष हे शिवलिंग मंदिराशिवाय घनदाट जंगलात होते। या शिवलिंगाची अशी आख्यायिका होती की मंदिर बांधायचे असेल तर एका रात्रीतच बांधले गेले पाहिजे, पण आत्ताच्या लोकांना ते शक्य नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी विचारपूस करून कौल लावून या ठिकाणी छोटेसे मंदिर बांधले आहे। हे ठिकाण प्रचंड जागृत आहे। या शिवलिंगाच्या खाली भीमा नदीचा गुप्तवास आहे। किती सुंदर बुडबुडे यायला लागलेत पहा। घेऊया, तुमचं नाव सांगा मग। नमस्कार, माझं नाव एस जाधव, मी कोल्हापूर ITI मध्ये टीचर म्हणून काम करतोय। हे सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ते भीमाशंकर असं पवित्र मंदिर असून या ठिकाणच्या जागेला ऐतिहासिक आणि धार्मिक असं खूप महत्व आहे। या ठिकाणी गुप्त नदीचा वावर आहे आणि आतमध्ये शिवलिंगाला ताण लावल्यानंतर भागामध्ये झालेल्या आहेत। तर वसुदेवाला आणि देवकीला ज्यावेळी कंस जेलमध्ये टाकतो त्याच्यानंतर श्रीकृष्णानं ज्या काही लीला केल्या आणि त्या त्यांना पुन्हा पाहायच्या असतात, मग ते आपल्या मुलाकडे हट्ट करतात की आम्हाला तू ज्या काही लीला केल्यास ते परत दाखव। तर तो दाखवण्यासाठी परत अवतरतो आणि ह्या जागेचं महत्व असं की श्रीकृष्ण ज्यावेळी आपल्या आई वडिलांना जेलमध्ये टाकलेलं असतं, त्यावेळी ज्यावेळी श्रीकृष्णाचा जन्म होतो त्यावेळी वासुदेव आपल्या मुलाला घेऊन बुटीमध्ये घेऊन तो नदी जी पार करत असतो ती नदी म्हणजे ही भीमा नदी। आणि या भीमा नदीतून पार करून पुढे जात असताना प्रति पंढरपूर नंदापूर हे नंदराजाचं गाव, नंदवाळ ज्याला प्रति पंढरपूर आपण म्हणतो, त्या नंदराजाकडे श्रीकृष्णाला वासुदेव हे सुखरूप ठेवतात। त्या वासुदेवाचं गाव वाशी आणि देवकीचं गाव देवाळे। आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण ज्या काय कृष्ण लीला करतो म्हणजे कालिया मर्दन वगैरे जे करतो तो गोकुळ शिरगाव या ठिकाणी जवळच आहे। आणि त्या ठिकाणी मोठा तो डोह आहे आणि श्रीकृष्णाचं मोठं मंदिर आहे। त्याच्यानंतर श्रीकृष्ण जो गोवर्धन पर्वत करंगळीने उचलतो तो सध्याचं गिरगाव पर्वत, असा ह्या परिसराला म्हणजे हे नेमकं कुठल्या भागात येते? हे नंदवाळ ह्या परिसरामध्ये येते। म्हणजे हे पावसाळ्यातच प्रकट होते का अजून एकदा? पावसाळ्यामध्ये प्रकट होते, इथून पुढे ते 3 महिने असते। 3 महिने म्हणजे दिवाळीपर्यंत? दिवाळीपर्यंत असते। हे पाणी जे भरलेलं आहे हे दिवाळीपर्यंत असते? हो, हे संपूर्ण नॅचरल आहे, शिवपिंडीतून ते बाहेर येते। म्हणजे एरवी आता आपल्याला असं मोठी नदी कुठे जाऊन मिळाले असं काय नाहीये? नाही, ही खाली आपले पंचगंगेला गेलेल्या वड्याच्या स्वरूपाने ना, पंचगंगेला जो बाजूला जो वडा आहे हो त्या वड्याजवळ डायरेक्ट पंचगंगेला पंचगंगेला जाऊन मिळाले। हो, साईडला नागमूर्ती आहे आणि 2 देवता आहेत, त्यांना स्पर्श करून हे पाणी परत खाली जाते। वर्षातून 2 वेळा असं घडतं येतं। म्हणजे आता आणि कधी घडते? आणि पावसाचा जर जोर वाढला तर परत आणि ते पाण्याची पातळी वाढते वरती आणि त्या परत म्हणजे ह्या पावसाळ्याच्या दिवसातच 2 वेळा घडते? पावसाळ्याच्या दिवसातच घडतं। या ठिकाणी हे जे मंदिर आता तुम्हाला दिसतंय हे 4 वर्षापूर्वी बांधलेलं आहे। पूर्वी हे पूर्ण ओपन होतं। या ठिकाणी असं सांगितलं गेलं होतं मंदिर जर बांधायचं झालं किंवा मंदिराचं छत बांधायचं झालं एका रात्रीत पूर्ण केलं पाहिजे। मग तो इथला पुजाऱ्यांनी गाववाल्यांनी वगैरे इथं कौल वगैरे लावून अनेक लोकांना विचारून मगच मंदिराची बांधणी केलेली आहे। मग हे छत एका रात्रीपर्यंत एका दिवसात बांधलेलं आहे का? नाही 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 नाही, ते आता शक्य नाही। आता शक्य ती पूर्वीचे लोक त्या पद्धतीने होती
हा, मग आता लोकांनी मग इथं फक्त पहिला शिवलिंगच पूर्ण होतं. ओपन Open होतं, मध्ये. नॅचरल होतं, काही हा. झाडं तिथं होती हा, आणि इथं येण्यासाठी भीती होती. हा, पूर्ण जंगल भाग आहे जंगल भाग, हो. इथं सापांचा दिवसा वावर असतोय. हा. नागदेवते जिथं वास्तव्य आहे. आहे असणार ते. आहे. जिथं भगवान शिवशंकर आहे तिथं नागाचं वास्तव्य 100% असतं. आता इथं शांतता जर निर्माण झाली, हम्म. निर्मनुष्य जर जागा ठेवली तास 2 तास 3 तास, हो. तर सध्या इथं तुम्हाला सर्प आलेला दिसणार. हो म्हणजे मंदिरात. हो, मंदिरात बापरे. हो. नंदी आणि शिवलिंग एवढंच होतं. होतं. हा. हो. आणि ही जी गणपतीची मूर्ती नंतर आहे ती बसवलेली आहे. नंतर बसवलेली आहे. म्हणजे मंदिर जेव्हा जीर्णोद्धार झाला त्याच्यानंतर काय त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरच ही गणपतीची हा, मूर्ती म्हणजे आहे. या ठिकाणी थोडी एक व्यक्ती येऊन राहिली होती. हा हा हा. तिनं मग ते पूजेसाठी जर थांबली होती, पूजेसाठी. तिनं ती मूर्ती म्हणा, हा, तो हा. नंदी म्हणा नंदी. हा हा. बसवलेला आहे. म्हणजे पहिला मेन जे आहे ते फक्त हे हे हा ती स्वयंभू महादेवाची मूर्ती आणि हे साईडला जे मूर्ती असतात ना, हा. एवढंच होतं. हे 3 आणि हे. हा, आणि त्या साईडला तिथे बघा हा कटडा होता छोटासा. हा हा हा. तिथं पिपरण्याचं एक झाड होतं, हा रामफळाचं एक झाड होतं हा. आणि ह्या मूर्त्या तिथं होत्या. तिथं होत्या. रचलेला ढीग रचलेला. होता, हा हा हा. त्याच्यात शॉपद होती सगळी. हा हा तिथं जायचं कोणाला धाडस नसाय दिवसा. हा. हो.